नमस्कार मित्रांनो, तर आज आम्ही चाललोय फिरायला नाही का. म्हणजे आज आम्ही घरचे फिरायला चाललोय. जाऊ आज जव्हार, खानवेल, दुधनी फिरून यावं नाही का मित्रांनो. तर चला तुम्हाला पण धावतो नाही का, मी पण फिरतो आणि तुम्हाला पण धावतो नाही का मित्रांनो. तर तुम्ही शेवटपर्यंत ब्लॉग पाहिलं रेडिओ जाच बरं का. पण आता आम्ही करून निघलो, नाशिकवरून निघलो नाही का. आता जाऊ शिवाजीनगरला मस्तपैकी पैसा काढू खर्चायला मस्तपैकी, मग भेटू नाही का रस्ते मित्रांनो. चला आपण आता डायरेक्ट शिवाजीनगरला भेटू. आम्ही सध्या फाशी डोंगरावर आहे. डोंगराच्या खाली आहे ना, फाशी डोंगर समोसा है। अब क्या होगा कि व्हाट्सएप पे आपको कांटेक्ट किया जाएगा। मित्रांनो, तर आता आम्ही तिरंबक मध्ये थांबलोय. तिरंबकच्या पुढा म्हणजे दादा शेवर आला नाही का. म्हणजे आम्ही रस्त्याचा जास्त व्हिडिओ नाही घेतला कशा. तर जर रस्त्याचा घेतला असता तर ना जास्त झाला असता नाही का. म्हणजे मोठा व्हिडिओ झाला असता नाही का. त्याच्यामुळे तिरंबक याचा ना व्हिडिओ नाही घेतला नाही का. तिरंबक साईडला मोठा रस्त्याचा काय नाही. रस्ता पण लय छान होता नाही का. म्हणजे तिरंबकचे रस्ते नुसतं खड्डे आहेत भाऊ, पण तिरंबकच्या पुढा भारी रस्ता आहे नाही का मित्रांनो. आम्ही तिरंबकच्या पुढा येऊन थांबलोय. भाऊशी थांबले नाही का. म्हणजे कसा चष्मा गेला का गाडीवर ना, आपले हे धूळ काय जाम ना उडते, डोळे जाते. मी तर घेल आहे भाऊ चष्मा आपल्याकडे आहे, हा बघू शकता तुम्ही. आता चष्मा घेऊन नाही का भाऊशी मस्त पैकी चष्मा घेतला का आम्ही परत जाऊ नाही का. म्हणजे आपल्याला अजून मोखाड्याला जायचं. मोखाड्याला आपला मित्र म्हणजे योगेश भाऊ आहे तिथं, तो पण येणार आहे आमच्यासोबत. त्याला पण घेऊ आणि परत वैनिशीवर आल्या तिकडून मोखाड्यावरून, तिथं त्याला पण घेऊन मग नंतर आपण निघू नाही का मित्रांनो. तर चला आता डायरेक्ट आपण आता मोकळीत भेटू नाही का मित्रांनो. आपण रस्त्याचा जास्त नाही व्हिडिओ घेणार. रस्ता तुम्हाला कुठलं धावणार मी, डायरेक्ट आपले खानवेलचे रस्ते धावणार मित्रांनो. खानवेलचे रस्ता लय खतरनाक नाही का मित्रांनो, लय मोठं खतरनाक. ते तुम्हाला मी रस्ता दाखवणार आहे. तर मित्रांनो ब्लॉग शेवटपर्यंत पाहिजे. चला भेटू आपण पुढा. मोरचोंडे सॉरी निर्माती इंदार जवार मोखाडा डायरेक्ट. तर मित्रांनो आम्ही आता जव्हार फाटीचे पुढा थांबलोय. लय रपारप गाड्या चालू राहतात नाही का हे रस्त्याला. लय रपारप मोठमोठलं टर्क चालू राहत आहे नाही का. स्कूल बस काही तशा लागतील तशा नाही का. हराप जायचं का ह्याच्यात गाडी टाकून मागास. अय आदे दाजी, ह्याच्यात गाडी टाकून मागास जायचं काय स्कूल बस मध्ये. रपारप गाडी. सांगल तो पाय तो योगेश भाऊला आम्ही इथे सांगला तर नाही का. आता लय घेऊन जाऊ नाही का. लय हिंडणार नाही का. तर मित्रांनो भेटू रस्ते. दादाशी पण आले आता ते तिकडं कोपऱ्याला. तर मित्रांनो सध्या आम्ही जव्हार मध्ये पोहोचलो. आता चष्मा घेऊ म्हणजे चष्मा घालून कसा हिरोच्या दिसा नाही का. आता खानवेल मध्ये हिंडायला नाही का. कोणता घेतो चष्मा बोल योगेश भाऊ. कंचा घेऊ. हो ना, तू याच्यातलाच घेणार का. तुला याच्यातला सोबत काढायचे जव्हार और इधर से डायरेक्ट खानवेल. खानवेल आपल्या तिकडे खानवेल रस्ता जातो डायरेक्ट. जाऊ आपल्या तिकडे खाली वाडा. अरे हडोय भाई डायरेक्ट हिरवा. आमची योगीने घातला गोगल. आता पोरग्या होतील तिचे प्रेमात पागल. हा एक नंबर योग्या तिकडं. आमच्या योगीने घातला गोगल. आता पोरग्या होतील तिचे प्रेमात पागल. चलो तर मित्रांनो भेटू रस्ते बरं. गाडीवाला थांबला पाहिजे, पाऊस आला था. मोठे गाडीवाला झाला तसा अपडेट आलं का. बदलायचं कलर न रे. काही कर तरी पण ते कलर न शेवटी. नाच करते का भाई. हॅशटॅग नाच पुरा. रस्ता आहे ना खतरनाक.
फिरायला आलो पण पाण्याने शिलाई काम करून टाकला पाण्याने त्या मग आईला सात तर फायनली गाईज आम्ही जेव्हा कुठं खानवेल मध्ये पोहोचलो आणि आम्ही बिर्याणीची ऑर्डर दिली बिर्याणी आणली आता मस्त खाऊ खतरनाक इधर लाइट कम है ना इसीलिए कैमरे की क्वालिटी भी कम हो रही है और हमारा कैमरा भी भीजा है इसको हमारे इधर ऐसा कांदे के साथ नींबू मिलता है इधर गोभी के साथ नींबू मिलता है जेव्हा तू थांबव फोन कर क्या रे काय रे हमारे इधर कांदे के साथ नींबू मिलता है इधर नींबू के साथ कांदा मिलता है नहीं काबले रे, गोभी के साथ नींबू मिळतं तर गाईस मस्त पैकी आता बिर्याणी खाऊन मग मस्त एखाद्या गार्डनला विजिट करून आहे काढून आहे लय फिरून याला पावसाने पूर्ण मूड खराब होऊन आला आहे का मित्रांनो त्याच्यावर रस्ता भाई एवढा खतरनाक रस्ता आहे हिशोबात लय भार नाही का गाडी चालवायला मजा आली नाही का अरे बाप काय सांगू चला तिथून जाता तुम्हाला रस्ता पण धावणार का म्हटलं रस्त्याचा व्हिडिओ काढला आहे आम्ही तुम्ही बघितलं असेल मागा लय भार नाही का खतरनाक चला बिर्याणी खाऊ नंतर भेटू तर फायनली गाईज आमची बिर्याणी खाऊन चालली आहे आता आम्ही निघू नाही का पुढा गार्डनला जाऊ नाही का आता बघायला इधर असा व्हिडिओ काढ हा आला का काय भांडायले नाही गायशाप खातो तो वर सक्ती जल्दी गोळी खातो बिर्याणी खाऊन नसणार थंडी जाईल त्याची चपला बाहेर खालून तर मित्रांनो हे आहे खानवेल पाहिला ना अरे बाप खानवेल थोडासा बोबडा तो म्हणजे त्यांना मला नाव नाही पेशे ना का बोबडा थोडासा खानवेल काय रे अरे बाळाचा नाही का कावरा बाळा डार अरे बाळाचा मला चुकतो नाही का मी बोलायला थोडासा चुकतो नाही का अरे बाप भारी रे बोलला पहिले नव्हता ना का असा न रे तर मित्रांनो सध्या आपल्याला गार्डनला जायचं आहे ना हा भाऊ हात देतो ना ओळखीचा आहे वाटतं असा इकडं जायचा हो मी जातो तिकडूनच जायचा हो नाही तुम्ही कोकडेच असाल ओ भाई बाबा मधी नाही ना हिंडायचा गाड्या जोरात येते आमच्या सारखं हळू येतात पण दुसरं खड्डा बारीक लाच खड्डा मित्रों तो हम अभी गार्डन पहुंचेंगे और उसमें हिंडेंगे थोड़े से 4-5 फोटो काढ़ेंगे मसाला मार के इकडूनच्या गार्डन मध्ये तिकीट आहे रे इकडूनचे हा आमचे दिवस नाही इकडूनच गेलो मस्त 5-6 मस्त फिरलो डायरेक्ट चालेल झाडा बिडा मस्त झाले ना हा त्याच्यामध्ये तिकीट आहे ना त्याच्यामध्ये पाहायचंच आहे ना मध्ये ओ ये बघू शकता ये गार्डन उधर मस्त फोटो वीडियो निकालने का नहीं क्या भाई जॉन गाड्या कोण लावायच्या गाडीत तिथे लाव ना कोणा लावे इकडच पडत लाव इसके अंदर घुसते हैं ना क्या हट डॉगेस भाई हट आले का तर चला मित्र आता आम्ही एक सारख्या गाड्या लावा ना कुठं कोणाची तरी पाखराची पडेल आहे इथं बघू शकता तुम्ही अरे काय रे डॉगेस हिंटला का अरे काय घाबरतो तू हम इंसान है हम तुमको घाबरते बटरफ्लाय पार्क खतरनाक थांबा सगळे येऊ दे नाही का एक साथ एंट्री करेंगे
हो भाई भारी आहे नाही का. मस्त इथं फोटो पण काढू शकतो आपण नाही का असा. चला जायचा चला. खतरनाक ना तो सारा हो केसा बिसा मस्त झाली माझी. हे गार्डन आहे ना का इथं एक दिवस मस्त येत ना का फोटो शूटला काही भारी वाटत ना. हा इला उन्हाचे भारी ना वारा बिरा मस्त नाही का थंड गारगार उन्हाळ्यात पब्लिक जाम येते नाही का. आठ बटरफ्लाय पार्क डायरेक्ट इथं हे ना फुलपाखरावर स्वागत करत आहे. पहिले जायचा असा ना पुढा जाऊ ना थोडासा. अरे किती भारी फोटो निघतील. मग काय रे भारी निघतो कुठं निघलो. मित्रांनो हे गार्डन मध्ये ना तुम्हाला प्रत्येक झाड भेटेल नाही का पाहायला. म्हणजे असा काय सगळे रसा रानात ना असा भेटणार. आता हे इथं नाही का हे गार्डन मध्ये भेटेल नाही का. अरे बाप इथं पाय काय हे काय रे कोणता झाड आहे हे. लागलाय मोठं लिज नाळाचा दुसरा प्रकार लहान नाळ्याचा लहाना भाऊ नाही चुलत भाऊ. मित्रांनो इथं सगळे प्रकारचे झाड भेटते ना. अरे बाप एक नंबर पाय ना खतरनाक बटरफ्लाय. अरे बाप तर पब्लिक तुम्ही एक बार नक्की येऊन विजिट करा नाही का हे गार्डनला. अरे बाप तिकडे खायची खा. कोणता झाड आहे हे नक्की सांगास बरं. मला तर नाही माहित. नाही इथं नाव आहे ना. अरे नाव लिखेल हो ना स्कॅनर कर तरी. आम्ही 5वी फेल ते आम्हाला इंग्रजी कुठं येतं. भोपळाचा प्रकार आहे तो भोपळेचा. चला चला कोकडं रे आता. यार भारी रे. मोठमोठली झाडा छान किती. नाही ना तिकडे हे इकडून ना वापस ना जायला. हे इकडून चला. अरे आम्ही येऊन जाईल ना इकडं. हिंडलो जाम काय रे. अरे बाप भारी भारी नाही का मित्रांनो. लय भारी भारी झाड आहेत नाही का याच्यामध्ये. सादळा साग धामोडा सगळं नाही का. सगळे प्रकारचे झाडं नाही का अशी गावठी झाडं सगळे जंगलातनी जे आपल्याकडे नाही ते इथं भेटतील नाही का. रस्ता पण खतरनाक. अरे बाप फोटो लय भारी येतील नाही का. हा सीधा जायचा का कसा जायचा कुठं जायचा पहिले. तर वापस निघशील. असा असा गोल आहे का. असं जाऊन असा काय चल मग असा जाऊ मग. भारी रे. हे ना झाडा पाहायला ठेवता. झाडा लावले नाही का फक्त. वेगळी झाडं आहेत. छान किती दिसते. इथं फोटो काढणार ना रे आपण. खतरनाक फोटो काढलं ते इथं. ओ खायचा राहतात आई शपथ एक नाही राहता इथं. काय रे मी आज पाहिला चर्च काय कब्रस्तान. कब्रस्तान आहे ना होतं. आहे इकडं पण कब्रस्तान. एक नाही राहता न रे येऊ खायचा राहता जर इथं एक नाही राहता. अरे बाप पाय किती भारी आहे. फुलपाखरू छान किती दिसते. फुलपाखरू फुलावरती ही सुगंध. फुलपाखरू
चला कुठे जायचं आता? खाली नाही असं आहे. त्याला तिकडे जाऊ का? इकडे जायचं नाही रे, येत पुष्टी ते थांबा. कदरलेली पब्लिक. फेराफेरीची. हा चला जायचं तिकडं आता. दुसऱ्या गार्डन मध्ये जाऊ. चल ना. मित्रांनो इथं आला तर इथं 10 रुपये तिकीट आहे. बरं काय, मी पैसे द्यायचे मग मध्ये घुसायचा. हे असे इकडून बरं काय, इथं आला ना का पहिला पैसे द्यायचे 10 रुपयाचे, मग मध्ये घुसायचा. बरं बघू 10 रुपये घेतले. बरं बघू मध्ये काय आहे नाही का पाण्यासारखा. 10 रुपये वसूल झालं पाहिजे. अरे बाप होतं त्याच्यात जाऊन बसायचा फक्त. अरे ते बाई साईडला नेऊन बसवल्याचे ते. नागिन आहे का काय? चला हरणार मित्रांनो. तर बघू 10 रुपये वसूल झालं पाहिजे. बरं बघू काय आहे. चप्पल काढून जायचा. इधर चप्पल काढून जायचा काय? अरे यार काढून लोक दिलाय मग मॅटर आहे नको मग नाही. चला चला पाहायचो आहे ना. आहे ना पराने आहेत ना. हरिण आहे, बिबटे आहे. मित्रांनो बघू शकता. वाव सस्ता जंगल. मित्रांनो इथं सस्ता जंगल आहे. बरं अजगर पण आपला मोगली मधला अजगर पण तुम्हाला पाहायला भेटेल. सस्ता मोगली मधला अजगर. घुबड. आपले खानवेल मध्ये सगळे पुराणी पाय भेटतील. तुम्ही हात पण लावू शकता त्यांचं. हात पण लावू शकता. नाक आहे पण त्याला डोकी नाही. हा बघू शकता. है चावून आहे हा. सगळी माहिती दिली नाही का मित्रांनो इथं. ओ मछली है ना भाई. मीठा बदका है टा मछली. ह्याच्यातलं मासं खायलाय गळाने उडवलंय कोणतरी मासं. असं मारायचं नाही. पिलान चाललाय उद्या घर घेऊन येवायचं. घर घेऊन. अरे वा दोन भाजीच्या आहेत. अरे बा बघितला. शीट नाही रे जिवंत आहे. ते डोळ पाय किती मोठं आहेत. पण ते एकच आहे डोळा. एकच आहे. एकच आहे. कोणचे एकच आहे. अरे एकच डोळा आहे. बिचारा आंधळा आहे. घ्या सांभाळून. अपंग मछली. तिला अख्या सेवा चालू असतील सरकार खालून. चांगला जेवण. आजू गार्डन आहे एवढं. 10 रुपये मध्ये एवढा पाय भेटला. हे पाय नक्षा. हे ठा या पाय पाणूट भराय झालाय. हा संपला झाला. आता फक्त गार्डन आहे फक्त बस. असं इकडे खाली जाऊ गार्डन भेटो पाहू.
दुकानचा अनुभव करा हो नाही यार आता खाना बाहेर वागा ओरिजिनल आपण इथं जाईल किती 50 किती 30 का 40 रुपये द्यायचे आणि झोपेल वाघ पाहायचं 30 का 40 रुपये द्यायचे झोपेल वाघ पाहायचं तर आता कोको इकडून चला इकडे जाऊ इकडे चला टेरिस वर ना पाजा असं जुने काळातल्या पायऱ्या आहेत सिमेंटचा आहे ना बंद आहे रे हे नको रे बाबा नाही मी नाही ये बाबा 2 दिवस अजून राहायचं आहे मला चांगला गांधेल उडाय पाहिजे तुझे चांगला काय रे बेस आहे काय नदीच आहे नको मग चला त्यांनी सांगावं 30 रुपये म्हण नाही येतच नाही अठक घुसायचं म्हणीस मध्ये पाहायचे 30 रुपये नाही म्हण तूच पाय चिखल बिखल इधर से पाई सटक जाता है और डायरेक्ट मुंह पे पड़ जाता है मानुस तर मित्रो कोणता हा अरे इथं काय आहे भाई अठ काहीच नाही फक्त 10 रुपये द्यायचे ना ह्याच्यातले नकली प्राणी पाहायचं बस दुसरा काय ना मित्रांनो हे पण भारी आहे ना का लोकेशन हे जलपरी ना अरे ती नागिन नाही जलपरी आहे ती गार्डन बिर्डन भारी आहे ना का मित्रांनो म्हणजे असं फोटोशूट साठी ना का 1 नंबर खतरनाक आपल्याकडे साडू काय भाड्याने भेटतील इथं पुढा काय आहे रे असेल ना राहायची सोय असेल काहीतरी आहे ना परत ट्राय करू ना तुला नाही रे चला जलपरी संगा फोटो काढून जाव सस्ती जलपरी ती ना कुंडकातली नाही का अरे कोकडं हिंडू राहिली म्हणे तिकडे बाहेर जागा आहे जायची तिकडे बाहेर म्हणे गेट आहे उघडं नाही चला आता तिकडे नरसी गेला भाऊ रेकॉर्ड झालाय फेमस तुम्ही आता ही फेमस बरं रेकॉर्ड झालाय बंद आहे काय काय ते बंद आहे चला संपला ह्या आठपा गेट बिचारा एकटाच हे उडत आहे फुलपाखरू 631 हे 21 संपलं मित्रांनो 10 रुपये 10 रुपये सुद्धा थोडा हे पाखरू हे घुसले पहा पाहायचं तर मासच पाहिलं हो जिवंत जर होतं नाही तर सगळा नकली 10 रुपयामध्ये 10 रुपयामध्ये फक्त मासच जिवंत दिसलं जलपरी आहे गोरे आहे पण नकली आहे पाणी नाही केलं बिना पाण्याची जलपरी तुला तुम्हाला दाखवतो जलपरो आधी घेतलाय जाळा हे चांगला बरं पकडतो बंधुरीच्या हिरीत न्याव ना तर हिरीत न्याव धरणात गंगापूर धरणात बघू शकता सस्ती जलपरी लाडू दिलाय काय ब कशा कपचो तिचा ना नवरा पळून गेला वाटतं.
हती सवारी 20 रुपये सवारी. सस्ती जलपरी आहे रे. चला जायचा. चला आता काय. तर मित्रांनो आम्ही फिरून आला, लय जाम झालो नाही का मित्रांनो. पावसाने आज लय घाण करून टाकलं नाही काय. फिरायला जमलं नाही का मित्रांनो. तरी पण एन्जॉय केला थोडासा, पण पावसाने पूर्ण मूड ऑफ करून टाकला नाही का. तर मित्रांनो ब्लॉग आवडला असेल तर लाईक्स कमेंट शेअर जास्त करा. सबस्क्राईबमध्ये सॉरी कमेंटमध्ये नक्की सांगायचं कसं झाला. मग दमलू नाही आता, डोका झाला नाही का आता काय बोलायला. पेरू खावरला आहे का मित्रांनो, आता काय काय सांगणार. चल मित्रांनो सबस्क्राईब नक्की कर द्या. गॅरेजवर